की खरंच झोप महत्त्वाची आहे का, की उगाच काहीतरी गाजावाजा करायची की बाबा झोपा झोपा. तर नेमकं झोपेचं महत्त्व काय आहे. आणि आता त्यासोबतच एक प्रश्न येतो म्हणजे क्वालिटी ऑफ स्लीप, ती किती महत्त्वाची आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की गाढ झोपलं पाहिजे. गाढ झोपेत आपल्या शरीरात काहीतरी आपलं शरीर हील करत असतं स्वतःला. सो काय म्हणजे गाढ झोप किती महत्त्वाची आहे. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे. स्लीप सायकल तर डिस्टर्ब्ड असेलच ना. काल रात्री पण झोप झालीच नसेल, कारण मोबाईल आहे, ओव्हर थिंकिंग आहे, सगळ्या जगाचं टेन्शन आपल्यालाच आहे, म्हणून झोपायला वेळच मिळत नाही. पण झोप किती महत्त्वाची आहे हे जाणून घ्यायचं आहे, त्यासाठीच आम्ही हा पॉडकास्ट करतोय. तर आज आपल्यासोबत आहेत हेल्थ कोच डायटिशियन नेहा मॅडम, आणि त्या आज आपल्याला झोपेचं महत्त्व नेमकं किती आहे हे सांगणार आहेत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. मला एक खूप बेसिक प्रश्नापासून सुरुवात करायची आहे की खरंच झोप महत्त्वाची आहे का, की उगाच काहीतरी गाजावाजा करायची की बाबा झोपा झोपा. तर नेमकं झोपेचं महत्त्व काय आहे. तू इतकं छान इंट्रोडक्शन दिलं, म्हणजे मैत्रिणींचे फोन असेच असतात, म्हणजे झोपच झाली नाही काल रात्री आणि असंच काय म्हणून मी जिमला येत नाही. जिमला येत नाही किंवा माझ्या मुलीनेच त्रास दिला. देर आर एन नंबर ऑफ रिझन आणि झोप होत नाही इज द लास्ट आन्सर. बरोबर. त्यामुळे मला खूप हसू आलं, खूप छान इंट्रोड्यूस केलं, कारण हे रोजचा प्रॉब्लेम झाला सगळं. करेक्ट. तर बेसिकली हेच तू विचारलंस की झोप खरंच महत्वाची आहे का. तर झोप आहे ना, असं आपण लहान होतो तेव्हा झोप एक लक्झरी म्हणायचं, लक्झरी की अरे झोपू नको जास्त वेळ असं असायचं. पण आता ना ते इतकं सगळं बदललंय. तर झोप आहे ना ही मेडिसिन आहे, नेसेसिटीज आहे आजकाल, इतकी नेसेसरी आहे. कारण आपल्या वेळेस काय 8-9 वाजता आपण असायचो की चला आता झोपायला जायचं आपल्याला. म्हणजे आता 11-12 वाजेपर्यंत पण लोक त्यांचं असं दिवसासारखं हॅपी चाललेलं असतं आणि मग 1-2ला झोपणार. म्हणजे इतकं सगळं बिघडलेलं आहे सायकल. त्याच्यामुळे झोप ही मेडिसिन आहे. कारण न झोपल्यामुळे जे परिणाम शरीरावर दिसून येत आहे हल्ली ते म्हणजे खूप भयंकर आहे. म्हणजे सायन्स आहे, स्टडीज आहे, भरपूर त्याच्यावर लिटरेचर अवेलेबल आहे. पण जे पेशंट्स आम्ही रोज बघतो ओपीडीमध्ये ते पण भयंकर, म्हणजे फक्त झोप न झाल्यामुळे त्यांच्या शरीरावर झालेले परिणाम आम्ही बघतो जेव्हा, तेव्हा कळतं की झोप इज द बिगेस्ट मेडिसिन. बरोबर, इतकी महत्वाची आहे झोप. करेक्ट. आणि आता त्यासोबतच एक प्रश्न येतो म्हणजे क्वालिटी ऑफ स्लीप, ती किती महत्त्वाची आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की गाढ झोपलं पाहिजे. गाढ झोपेत आपल्या शरीरात काहीतरी आपलं शरीर हील करत असतं स्वतःला. सो काय म्हणजे गाढ झोप किती महत्त्वाची आहे. आता तेच जेव्हा आम्ही कुठलाही पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो आम्ही त्यांचा रिकॉल घेत असतो, कारण त्याच्याबद्दल जाणून घेत असतं की बरं लाईफस्टाईल कसं आहे काय आहे. झोपेबद्दल विचारल्यानंतर सगळ्यांनाच माहिती साधारण की 7 to 8 ऑफ स्लीप, 7 ते 8 तास झोप झाली पाहिजे. तर लोक म्हणतात हा आम्ही रात्री 11ला झोपतो किंवा 12ला झोपतो आणि सकाळी 7ला उठतो 8ला उठतो. बरोबर. तर हे टोटल जरी 6-7 तास 8 तास असते तरी पण त्याच्यामधली क्वालिटी स्लीप किती आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण आपण जेव्हा झोपतो त्याच्यानंतर आपण असं म्हणतो की 1-2 तासानंतर आपल्याला गाढ झोप लागते. बरोबर. म्हणजे पडल्या झोप लागते ती एक फर्स्ट स्टेजची झोप असते, म्हणजे आपण सतर्क असतो. पण गाढ झोप म्हणतात ना ती आपल्याला एक साधारण 7 तास तरी रोज झाली पाहिजे. तेव्हाच तुमचे जे काही सगळे शरीरातले फंक्शन्स आहेत ते नॉर्मल ऍक्ट होऊ शकतात. त्याच्यामुळे झोप इतकी इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि की वेळेचं त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे की आयडियल वेळ काय झोपण्याची आणि उठण्याची. बेसिकली रात्रीची जी वेळ आहे आपण 9 ते 11 किंवा फॉर दॅट मॅटर 12 तेव्हा झोप आपली इनिशिएट झालीच पाहिजे. बरं. आणि म्हणजे पूर्वी तर तसं आपण सर्कॅडियन रिदम म्हणतो ना, ते ऐकलं असेल तू की बायोलॉजिकल बायोलॉजिकल क्लॉक, सर्कॅडियन रिदम त्याला म्हणतात. की ते कशावर चालतं माहितीये का, सनराईज आणि सनसेट वरती. की उजेड झाला उठा, आता सनसेट झाला आता झोपा. म्हणजे हे इतकं निसर्गाने तुम्हाला एवढा मोठा अलार्म देऊन ठेवलेला आहे की आता झोपायची वेळ झालेली आहे. आफ्टर 7ला 6:30ला जसा सूर्य जातो ना त्याच्यानंतर तुम्ही वाइंड अप करायला पाहिजे दिवस तुमचा. म्हणजे साधारण आता वाइंड अप करून करून गावाकडची लाईफस्टाईल तू बघितली असेल ना, ते लोक म्हणजे 8-9ला एकदम बंद झालेलं अंधारच असतो ना. करेक्ट. आणि बेसिकली काय माहितीये का, जेव्हा अंधार होतो ना तेव्हा आपल्या शरीरामध्ये मिलॅटोनिन नावाचं हार्मोन सिक्रीट व्हायला स्टार्ट होतं की जे झोप इंड्यूस करतं. म्हणजे तिथे तू पण गावाकडे गेली ना तिकडे लाईटच नसतात ना एवढे, इतकं ते लख्खन असतं. त्याच्यामुळे आपल्याला पण झोपायला लागते त्या वातावरणात. अरे आपण म्हणतो इथे तर 8लाच झोपेतो आम्ही, तर आमच्याकडे 11-12 वाजता झोपतो. म्हणजे मी सुद्धा
प्रॉपर नाशिकची आहे मी नाशिकला पण गेले तिथे पण एवढं झगमगाट नाही असं गेलं होतं तिकडे आम्ही 9-9:30ला वी आर इन बेड असं. तर इथे तसं नाहीये किंवा सिटी लाईफ जी आपण म्हणतो किंवा ज्यांचं काही लोकांचं तर जॉबच पार्ट आहे तिथे लेट पर्यंत, पण साधारण 9 ते 11 मध्ये आपण झोपलं पाहिजे आणि सकाळी आपण एक 6, 7, 8 म्हणजे सनराईजच्या आधी मी म्हणेन, पण जशी तुम्ही झोप इनिशिएटिव्ह त्याच्यानंतर 7 ते 8 तास गाडी तुम्ही तर आपल्याला पाहिजे. आणि बेसिकली तुम्हाला अजून एक प्रश्न विचारलास की वेळ, तर असे पण काही स्टडीज झालेले आहे की त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की रोज तुमची झोपेची वेळ सेम पाहिजे तर त्याचा काहीतरी उपयोग आहे. म्हणजे आता काही लोक कसं करणार की आठवडाभर खूप काम करता आणि मग विकेंडला झोपत बसतात. कॉम्पन्सेशन जे आपण करतो मेकॅनिझम किंवा दुपारी आपण झोपायचा प्रयत्न करतो, तर ते कॉम्पन्सेशनने काही फरक नाही पडणार आहे. तुम्हाला त्या दिवशीची झोप किंवा त्या दिवशी जे आहे ना काम त्या दिवशीच झालं पाहिजे. तसं ते तुम्हाला जे वेळेत झोपणं आणि वेळेत उठणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे, रादर दॅन हे कॉम्पन्सेशन इम्पॉर्टंट नाही. करेक्ट. आणि यासोबतच आता जसं गावाकडे एक पर्टिक्युलर वेळेला जेवण असतं, संध्याकाळी 7 वाजता 7:30 वाजता लोक रात्रीचं जेवण करतात, तसं आता शहरांमध्ये ते पण बदललंय. सो खाण्याचा आणि झोपेचा कसा संबंध आहे किंवा रात्री आपण काय खातो, किती वेळेला खातो, त्याचा झोपेवर कसा परिणाम होतो? मी तुला कालचंच एक्झाम्पल देईल. मी काल एका माझ्या पेशंट सोबत बोलत होती, त्याला पोटाचाच आरोग्याचे प्रॉब्लेम्स IBS टाईप जरा. तर मी तिच्याशी बोलत होती, तर आम्ही किती वेळ त्या गोष्टीवर रूल आउट करत होतो. झोपेच्या वेळेवरच आमचं डिस्कशन चाललं होतं आणि जेवणाच्या वेळेवरती. तुम्हाला जेवणाच्या वेळेचं बोलली म्हणून मला ते लक्षात आलं की खरंच हे इतकं इम्पॉसिबल झाले लोकांना लवकर जेवणं. त्याचं जेवण 9:30ला व्हायचं, तर 9:30ला जेवायचं आणि 10:30ला झोपायचं, किंवा सिरियल 9:30ला लागते, मग त्याच्या आधी आम्ही जेवणार. ते पण सिनियर सिटीजन्स हे आहे किंवा जी पुरुष बाहेर जातात आणि मग ते घरी येतात त्यांच्यासाठी थांबलेले असतात लोक. आता ते आल्यानंतर एकत्र जेवू, म्हणजे बरेच त्याला रिझन्स असतात वेगळे वेगळे. पण जे काही उशिरा जेवणाचं जे काही कन्सेप्ट आहे ना ती प्रचंड चुकीची आहे. कारण पहिली गोष्ट तुम्ही म्हणजे 2-3 गोष्टी, इथं काय जेवतायत, तर जेवणाचं तुम्ही खूप स्पायसी खाल्लं, खूप ऑइली खाल्लं, खूप तेव्हा काहीतरी, तर रात्री जाऊन हे तुम्हाला ऍसिडिक फील होणार, इनडायजेशन होणार. आणि हेवी फूड खाल्लं, आता आपण खातो आणि लगेच 1 तासामध्ये झोपलो आपण. आणि काही लोकांना तर असं सवय असते हात धुवायचा लगेच जाऊन, हात धुतात आणि लगेच इव्हन हॉलमध्ये पण ते असलेलं सिरियल बघत असतात, ते आडवे पडतात. कारण ते दिवसभर करत असतं की मी ऑफिसवरून आलो तर थकून आलोय बाहेरून, तर ते आडवे पडतात. तर ते नसलं पाहिजे. तर आपल्याला जेवणामध्ये आणि झोपेमध्ये साधारण तरी मिनिमम 2 तास तरी गॅप पाहिजे. मिनिमम, मॅक्सिमम 4 तास. म्हणून आपण म्हणतो की 7ला जेवण करा, मग तुम्ही साधारण 10:30 पर्यंत झोपू शकता व्यवस्थित. पण मग गॅप ठेवली पाहिजे. नसेल गॅप ठेवतात तर ऍटलिस्ट जेवण झाल्यानंतर शतपावली केली पाहिजे आणि शतपावली केल्यानंतर मग झोपायचं. कारण इनडायजेशन असेल, इनडायजेशन म्हणण्यापेक्षा माझं काय म्हणणं आहे की जर तुम्ही हेवी खाल्लं असेल आणि पोटामध्ये डिस्कम्फर्ट असेल तर तुम्ही झोपूच शकत नाही. कारण तुमचे सगळे जे काही शरीर आहे ते त्या अन्नाकडे कॉन्सन्ट्रेट होते की तिथे काहीतरी चालू आहे. म्हणजे ते आपली बॉडी फाईट अँड फ्लाईट ह्याच्यामध्ये जाते ना, मोडमध्ये, तसं काहीतरी की तिथे दुखतंय ना, आता लक्ष सगळं काहीतरी होतंय, मला पोटात गोळा येतोय, ब्लोटिंगचा त्रास खूप कॉमन आहे लोकांमध्ये, गॅस फॉर्मिंग फूड रात्री खाल्लं असेल तर. आणि खूप लोकांचं बघितलं की दिवसा घरात नसतात म्हणून रात्रीचं जेवण हेवी असतं. सगळे एकत्र असतो, म्हणजे दुपारी भाजी पोळीच खाणार, रात्री वरण भात भाजी पोळी भजे सगळं खाणार, आम्ही सगळे एकत्र आहे. बरोबर, असं पण होतं. आणि हेवी जेवण रात्री करणं ही कन्सेप्ट चुकीची होते. हेवी जेवलात तर झोपेवर नक्कीच त्याचा परिणाम होतो. स्पायसी खाल्लं त्याचा परिणाम होतो. तर ते ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ओके, आता हा आपण प्रॉब्लेम डिस्कस केला, पण मग याचं काही सोल्युशन आहे का? की म्हणजे आपण खाण्यामध्ये असे कोणते बदल करू शकतो रात्रीच्या की त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होणार नाही किंवा चांगला परिणाम होईल, झोप इंड्यूस होईल, असं काही? तर बेसिकली एकतर ना जेवणाची वेळ इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही कधी झोपतायत मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. सॉरी, कधी जेवता आहात त्याच्यावर तुमची झोप खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला झोपताना ना हलकं वाटलं पाहिजे की मी काही खाल्लेलं नाही असं वाटलं पाहिजे. तर रात्रीचं जेवण आहे ना, पहिली गोष्ट एकदम एकदम काय म्हणतात ना, एकदम हलकं. म्हणजे असं म्हणतात ना की नाश्ता राजासारखा असावा आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं असावं. बरोबर, तसं. तर आणि इव्हन तू बरेचसे तर लिटरेचर म्हणजे पुस्तकं जी आहेत जी लाईफस्टाईल वरती बोलतात, इगेकाई पण आहे. तर प्रत्येक ठिकाणी किंवा आपण म्हणतो की जॅपनीज लोकांचं लाईफस्टाईल खूप छान आहे. तर सगळ्यांचं जे क्रक्स काढलं ना आपण, ते काय म्हणतात की पूर्ण पोट भरस तर जेवू नका, काहीतरी पार्ट त्याला ग्राइंडिंगला वेळ. एक्झाम्पल आपण 20% एम्प्टी ठेवा. तुम्हाला भरोस आता माहिती ना की पोट काय म्हणतात की एक पोळी घेतली
आपण एकदम सगळं वाढून घेतो ना, खूप लोकांना सगळं असतं एकदम भात पण 2 पोळ्या पण, आणि त्या मेथडनी ना असं आम्हाला पण प्रॅक्टिसमधनं पण जाणवलंय की आपण कमी खातो. इथं ताट पण छोटं असतं, थोडं थोडंच वाढून घेतलेलं असं, ताट छोटं असल्यामुळे ते भरलेलं दिसतं की व्हॉट वी सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मला ना जेव्हा मी जेवायला बसते तेव्हा मला खूप भूक लागलेली असते, पण मला नाही माहिती की कदाचित ना मी एका पोळीत पण माझं होऊ शकतं, कारण मी युजली एक पोळी खाते, पण ज्या दिवशी मला खूप भूक लागलेली असते ना मी वाढून घेतलं तर मी टीव्ही बघता बघता मी काय करते मला माहितीच नाही, किंवा मी लॅपटॉपवर काहीतरी मूवी बघते किंवा मोबाईलमध्ये काहीतरी खेळते आणि रील्स बघते आणि मग खाते, मला कळतच नाही मी काय खाते. मी 4 पोळ्या खाल्ल्या तरी मला कळणार नाही. बरोबर. त्यामुळे पहिलं ताट वाढून घेताना त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे आपलं की आपण काय वाढून घेतोय. आणि टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट, की तुम्ही नाही जर तुम्ही ऑफिसमधनंच लेट येत आहात तर अर्लीएस्ट किती खाऊ शकतात तेवढं तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा. आणि लाईट असावा रात्रीचा आहार, म्हणजे जे आपण घरी नसतो दुपारी, संध्याकाळी घरी आहे म्हणून खूप जास्त कार्बोहायड्रेट्स म्हणजे तेच, म्हणजे माझं काय म्हणणं, रात्री भाकरी आणि भाजी खाल्ली दॅट इज इनफ, किंवा पोळी भाजी तुमच्याकडे आहे, किंवा तुमच्याकडे खिचडीची प्रथा आहे, तुम्ही खिचडी खा नुसती, मल्टीग्रेन खिचडी आणि त्याच्यासोबत काहीतरी भाजी सॅलड असं खा. तुम्ही पोळी पण खाताय, तुम्ही भात पण खाताय, तर ते दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. ओके. आणि हेवी फूड नाही खायचं. आता सगळ्यांनाच, आता घरच्या सगळेच खूप स्मार्ट असतात की कुठलं जड अन्न आहे पचायला आणि कुठलं नाहीये, हे खूप लोकांना आयडिया तर जड अन्न हे रात्री खाऊ नये, हलकं अन्न खावं. आणि वेळ थोडीशी जेवढी सन सेटच्या जवळ असेल, म्हणजे आपण जैन लोक फॉलो करतात, ते खूप छान आहे त्यांचं की सनसेट तर ते खात नाही, तसंच अडॉप्ट केलं पाहिजे, त्यांनीच तुमची झोपेची क्वालिटी सुधरू शकते. आणि दुसरी गोष्ट की जर झोप इंड्यूस होण्यासाठी एक कॅमोमाईल म्हणून एक हर्ब असतो, त्याचा चहा आता मार्केटमध्ये मिळतो, त्याला कॅमोमाईल टी म्हणतात, तो तुम्ही घेऊ शकता. किंवा मिलॅटोनिनचे पण बरेचसे सप्लिमेंट्स मिळतात मार्केटमध्ये, तुम्ही डॉक्टरांच्या डायटिशियनच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकतात. ज्यांना झोपेचे प्रॉब्लेम आहे आणि तर काही गोळ्यांवर जायचं नाहीये इमिजिएटली, तर मिलॅटोनिन हार्मोन आहे, जो मी सांगितलं तुला की अंधार व्हायला सुरुवात झाली का मिलॅटोनिन सिक्रेट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आम्ही आता असंही सांगतो की घरामध्ये ना एक 7 वाजताच लाईट बंद करून टाका, आणि आपण डिम लाईट असतो बघ सगळ्यांच्याच घरात हल्ली, तुम्हाला बसायचं तर डिम लाईट करून बसा, की ते ना नॅचरली असे हळूहळू झोप यायला सुरुवात होते. म्हणजे आपण 10 पर्यंत लख उजेडात बसलो ना, मग ते 10 नंतर कधी झोप इंडिव्हिज्युअल 7 वाजताच लाईट बंद करून. आणि मग तोच परिणाम मोबाईलचा पण मे बी होत असेल, कारण सगळ्या डार्क लाईट मध्ये आपण त्या खूप जास्त लाईट मध्ये असल्यामुळे मे बी आपली झोप, मोबाईल ना ब्ल्यू रेज येतात, ब्लू लाईट त्याला म्हणतात, तर ते ब्लू लाईट आहे ना ते तुमच्या नर्वस सिस्टमला त्या पद्धतीने ऍक्टिव्हेट करतात, म्हणून आपल्याला खूप छान वाटतं. म्हणजे आपण जेव्हा मोबाईल रील्स बघत असतो ना, तर ते त्यांनी पण झोप तुमची डिस्ट्रॉय होते. तर ते तर सगळ्यांना माहिती आहे, परत मी तेच बोलतीये, पण तरी मी बोलते परत की तुम्ही पण माहिती असून पण त्याच्यावर काही उपाय करून बघा. म्हणजे ना अर्ध्या आजारांना, जसं आपण आपल्या आधीच्या पॉडकास्टमध्ये पण आपण व्हिटॅमिन बी आणि B12 वगैरे म्हटलं, पण ही खूप सोपी गोष्ट आहे की तुम्ही झोप आहे ना इतकं मोठं मेडिसिन आहे की तुमचे अर्धे आजार आहे ना ते झोप न झाल्यामुळे तुम्हाला झालेले आहेत, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. माझ्याकडे रिसेंटली एक पेशंट होती, रेफर केली गेली होती कार्डियक रिहॅबसाठी, की तिचं हृदयाचं फक्त 40 वर्षाची आहे, योगा करते रोज, पण तिचं समहाऊ 2 वर्ष स्लीप सायकल बिघडली होती. आता तिच्या घरात वेगळे प्रॉब्लेम होते, तिच्या घरात कोणी आजारी असल्यामुळे तिची स्लीप सायकल बिघडली होती. तर ती 2 वर्ष झोपलेलीच नाहीये, जो किती 2 तास 3 तास झोपलेली फक्त, बापरे एवढं कमी झोपलेली आहे ती. पण तिचं अदरवाईज लाईफस्टाईल हेल्दी होती. ती 40 वर्षाची आहे, योगा करते, 10 वर्ष झाली, योगा ट्रेनरच होता ती, तरी तिच्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होतोय असं तिचं एक रिपोर्ट आलेला आहे. म्हणजे तिला हृदयविकाराची सुरुवात झालेली आहे. आणि त्याचं मेजर कारण डॉक्टर पण सस्पेक्ट करतात की तिची मागचे 2 वर्ष झोप झाली नाही. तर इतकं ते सिरियस असू शकतं. तिला डायबिटीज पण झालेला आहे एवढ्या लहान वयात. तर ते मेटाबॉलिक जे सिंड्रोम आपण जे म्हणतो, हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, त्याच्यामधला एक खूप मोठा पिलर म्हणजे जसं डाएट, लाईफस्टाईल आणि झोप खूप मोठं मेडिसिन आहे. म्हणजे ते झोप आता काय म्हणतात ना, डॉक्टर तर काही दिवसांनी कदाचित क्लिनिक्स असतील की तिथे येऊन झोपा, म्हणजे औषध घेऊन झोपा, हे ट्रीटमेंट आहे. म्हणजे नुसतं सलाईन नाही, तुमची झोप पण एक ट्रीटमेंट आहे. तुमची बॉडी रिकवर झाली पाहिजे. म्हणजे मला हे पण सांगायला आवडेल की झोप नाही झाली ना तर तुम्हाला एन्झायटी सारखे त्रास होऊ शकतात. आणि मी कोविड काळानंतर मी स्वतः सुद्धा त्या गोष्टी अनुभवल्या आहेत की इव्हन प्रेग्नन्सी नंतर पण बाळ लहान असतं आपलं, डिलिव्हरी नंतर आपलं बाळ लहान असतं, आपली झोप होत नसते, तर त्या काळामध्ये पण
खूप बायकांना पोस्टपार्टम डिप्रेशन Depression. मेजर Yes. रिझन त्याचं एक आहे की तुमची झोपच होत नाही एवढे काळ, तुम्ही शांतच होऊ शकत नाही, तुमची बॉडी रिकव्हरच होत नाही. Okay. तर एन्झायटी आणि लॉंग टर्म स्लीप डिप्रायव्हेशन आणि डिप्रेशन्स पण येऊ शकतात. ओके, म्हणजे इतकं ते serious आहे. साधारणतः झोप न झाल्यामुळे फक्त फिजिकलच नाही तर मेंटल आणि इमोशनल वेलबिंगवर पण त्याचा इफेक्ट जास्त, खूप व्हायला चालू होतो. ओके, आणि आपण जसं मगाशी बोलत होतो आपल्या आधीच्या पॉडकास्टमध्ये पण आपण बोललोय गट हेल्थच्या, की दिवसातनं 5 वाट्या आपण फायबर किंवा व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे. पण मग अगेन फायबर हे पचायला जड असतं असं म्हणतात, गाजर, काकडी वगैरे. तर मग ते जर झोपेच्या आधी खाल्लं तर मग त्याचा कसा परिणाम होतो झोपेवर? तर बेसिकली आता ना पचायला जड असतं असं नाहीये. आता कोणाला पचायला जड येते म्हणजे कोण, क्वेश्चन मार्क आहे. ओके. ठीक आहे, आता सपोज काही वयोवृद्ध माणसं आहे त्यांच्यामध्ये ना, आता खूप लोकांना आता नॉर्मली पण त्या वयोवृद्ध माणसामध्ये आपण काय दिलं ना त्यांना सहन नाही होत एका लेवल नंतर. आपण बघतो 70 एज क्रॉस केलं ना, बरोबर, तर त्यांचं आपण त्यांना मेटाबॉलिझम बघतो, स्लो त्यांचं झालेलं पचनशक्तीच मंदावते. त्यांना अचानक दूध पण सहन होत नाही, दूध पिल्यावरती पण त्यांना जुलाब व्हायला लागतात. म्हणजे अचानक आहे ना खूप गोष्टींचं त्या, तर ही स्पेशल कंडिशन झाली. म्हणजे काही लोकांना ढोबळी मिरची खाल्ली का त्यांना गॅसेस होतात, अचानक होतात, आधी नसतं, त्यांनी एवढे वर्ष खाल्लेलं आहे, त्या गोष्टी होतात. तर ते केस वाईज गोष्टी व्हॅरी होतात की पण नॉर्मल कंडिशन, आपण जर नॉर्मल हेल्दी अडल्ट म्हटलो त्यांना गाजर खाल्ल्याने किंवा कुठलेही रॉ सॅलेड्स खाल्ल्याने फरक पडणार नाही. पण सपोज फॉर दॅट मॅटर तू आहे, तर तुला आता सपोज तुला मी उद्यापासून सांगितलं की तू सॅलेड्स खा, तर तू अचानक मुळा आता खायला सुरुवात केली, जर तू 10 वर्ष खाल्लेलाच नाही मागच्या, तू मुळा खाल्ला, तुला ब्लॉटिंग व्हायला लागलं, तुम्हाला रिपोर्ट केलं, तर तुला ते स्टॉप करायचं, तुझी बॉडी आता ते एक्सेप्ट नाही करत आहे. बरोबर, किंवा तेवढी क्वांटिटी मे बी क्वांटिटी पण, किंवा आता जसं मी तुला एक आधी पण माझा एक पेशंट होता की त्यांनी इतके वर्ष पोळी तो खात आला होता आणि आता तर सडनली पोटात दुखायला लागलं, तर आम्ही त्या गोष्टीवरती काम करायला सुरुवात करतो की सगळ्यात पहिले ग्लुटेन काढायच्या आहारातनं. तर आपण त्याची पोळी आम्ही बंद केली, त्याचे सगळे अर्धे सिम्पटम्स बंद झाले. पण त्याचा पण तो प्रश्न होता की मी इतक्या वर्ष पोळी खाल्ली, आता मला पोळीने का त्रास होतोय. कदाचित तुझी बॉडी आता तुझ्या इन्व्हायरमेंट मध्ये गेला, कदाचित तुझ्या गटमध्ये काही असे आलेत बॅक्टेरिया म्हणून किंवा हे ते एक्सेप्ट नाही करू शकत. आता काही गोष्टी आपल्याला थोडंसं लॉजिक कॉमन सेन्सने जावं लागतं की किंवा एक्सपेरिमेंटेशन करत. एक्सपेरिमेंट म्हणण्यापेक्षा तुझ्यासोबत मी तुझे ऑब्झर्वेशन, आपली बॉडी आहे ना आपल्यापेक्षा जास्त चांगलं कोणी त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. जेव्हा मी तुझ्यासोबत बसते कन्सल्टेशन करायला, तर मला जेवढा डेटा तू प्रोव्हाइड करते त्याच्यावरनं मी जास्तीत जास्त चांगला प्लॅन तुझ्यासाठी आणू शकते. सेम गोज विथ संध्याकाळी तुला काय पचतंय आणि काय पचत नाही. त्यामुळे ती केस प्रत्येक माणसं इंडिव्हिज्युअलाइज आहे, खूप इंडिव्हिज्युअलाइज आहे. आणि मग त्याला पण अगेन बरेच फॅक्टर्स येत असतील. मग तुम्हाला डायबिटीस आहे का, तुम्हाला पोटाचे काही विकार आहेत का. मला तुला हे पण एक्झाम्पल द्यायला आवडेल की काही माझे पेशंट आहे जे खूप जास्त फिटनेसमध्ये आहे, म्हणजे इव्हन ते खूप जिमिंग वगैरे करतात आणि त्यांना मी संध्याकाळी पण नॉनव्हेज दिले फॉर प्रोटीनचे, की प्रोटीनचं एवढं जायलाच पाहिजे. तर त्यांना संध्याकाळी पण चिकन खावं लागतं, अंडी खावे लागतं, तर ते जड काम नाही पचायला अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. येस. तर मग त्यांना ते त्यांचं लाईफस्टाईल चांगलं सुरू आहे. तर प्रत्येकाची बॉडी ही डिफरंट आहे. तर ती खात आली, कदाचित मी उद्यापासून नॉनव्हेज खायला सुरुवात केली तर मला नाही पचणार कदाचित, कारण मी माझ्या बॉडीला सवय नाही त्या गोष्टीची. तर आपण आपल्या कशा सवयी लावल्या त्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. ओके, चालेल. आणि आता कमिंग बॅक टू झोपेचा पॉईंट, रात्री झोपण्या अगोदर असे काही काढे असतील किंवा काही ज्युसेस असतील, असं काही आहे का जेणेकरून आपण झोप इंड्यूस करू शकतो नॅचरली, म्हणजे काही झोपेच्या गोळ्या व्यतिरिक्त वगैरे असं काही आपण करू शकतो का? मला सगळ्यात पहिले सांगायला आवडेल की झोप इम्पॉर्टंट आहे आणि ती का इम्पॉर्टंट आहे. झोपेमुळे ना खूप डिझास्टर पण झालेले आहे. म्हणजे आपण बघतो की लोक ना हे ट्रक ड्रायव्हर्स वगैरे असतात, हे ना त्यांना झोप आली की त्याच्यामुळे किती ऍक्सिडेंट झाले आहेत. तर इतकी इम्पॉर्टंट आहे. आणि झोप आहे ना त्याला काही पॅरामीटर नाही मोजायला, त्याच्यामुळे मेंटल हेल्थच फॉरसेक, म्हणजे त्याला काही पॅरामीटर नाही, त्याच्यामुळे कोणी सांगूच शकत नाही की त्या गोष्टीमुळे एवढे परिणाम होतात. पण म्हणजे एखाद्याची झोप त्याच्यासाठी सोडून दुसऱ्यांसाठी पण तितकीच महत्वाची आहे. आणि फोकस जातो, मेंटल हेल्थ आपली पूर्ण टॉसवर जाते, आपण फोकस करू शकत नाही. आणि झोप नसते झाली ना त्याच्यामुळे नेक्स्ट डे जसं गट आणि ब्रेन ऍक्सेस पण जोडलेले आहे. ऍसिडिटी खूप, तुम्हाला हायपर ऍसिडिटी होऊ शकते. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, मायग्रेन हे होतं. म्हणजे मला पण मायग्रेनचा त्रास आहे. जर मी 2 रात्र झोपू नाही शकली तर तिसऱ्या दिवशी मला मायग्रेन अटॅक येऊ शकतो आणि येतो. इतकं इम्पॉर्टंट आहे झोप आपली. तर त्याच्यासाठी झोपेची काळजी, म्हणजे त्याला ना एक मोठा फोकस करणं आयुष्यात गरजेचं आहे. माझी झोप झाली पाहिजे, त्यासाठी स्पेशल केअर घेतली पाहिजे. एक तर स्क्रोलिंग करणं, म्हणजे मी सांगणारच आहे उपाय
पण त्याच्या आधी मी हे सांगते की तुम्ही झोपेचं इन्व्हायरमेंट पण तयार करा. बरोबर. म्हणजे चांगल्या झोपेचं एक इन्व्हायरमेंट तुम्ही तयार केलं ना तर अर्ध्या गोष्टी तुमच्या तिथे कमी होतात म्हणजे घ्यायच्या. ते म्हणजे इथून सुरू झालं पाहिजे ऍक्च्युली, कारण असं डोक्यात असतं की आता जेवण झालंय, आता एक मूवी टाकूया. आता फर्स्ट आहे की फोकस, की ते जे बिंज वॉचिंग आहे आता नेटफ्लिक्सिंग वगैरे ते पण खूप डेंजरस आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की जसं मी सांगितलं डिम लाईट्स करा. आणि मग हे लोक असं बोलणार की काय सांगतायत, असं नाही आहे. म्हणजे करू शकतो आपण, आपल्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी. बरोबर. म्हणजे आपण आता बाहेर जाऊन पैसे भरतो, एवढे क्लब्स लावतो, स्पोर्ट्स लावतो, जिम लावतो, तेवढीच झोप पण इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला तुला सांगायचं आहे की झोप न झाल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे हंगर कंट्रोलचे जे हार्मोन आहे ग्रेलिन आणि लेप्टिन ह्याच्यावरती परिणाम होतो. आणि बघ तू खूप लोकांना स्वीट क्रेविंग, आम्हाला खूप खावंसं वाटतं, गोड खावंसं वाटतं. किंवा हल्ली ना मी सिनियर सिटीजन्स मध्ये पण बिंज इटिंग खूप बघितलेलं आहे. जेवण झालं ना मध्ये मध्ये पण चिवडा खा, शेंगदाणे खा, चिप्स खा. आणि हे मिळतं पण इझिली अवेलेबल, आणतो पण जंक फूडचं बिंज इटिंग त्याला म्हणतो. त्या बिंज इटिंगमुळे ना मेटाबॉलिक सिंड्रोम होतो. का झोप होत नाही म्हणून हे हार्मोन्स बिघडतात. हे हार्मोन्स बिघडले म्हणून सारखी भूक होते. किंवा मॅनेजमेंट, माझं पोट, मला भूक लागली, आता माझं पोट भरलंय, आता मी स्टॉप व्हायचंय हेच समजत नाही. मी जेवल्यानंतर पण लोक चिप्स खात बसतात, जेवल्यानंतर पण लोक डेझर्ट खात बसतात. म्हणजे हे जे आहे ना हे सगळं स्लीपमुळे होतं. स्लीप सायकल बिघडली ना हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा मी असा ऐकला होता की तुमची एन्व्हायरमेंट किंवा रूम थंड ठेवली पाहिजे. थंड असेल तर तुम्हाला अजून छान झोप लागते. येस. त्याचं काय प्रिन्सिपल आहे? ऍक्च्युली एक ना लोकल बॉडीजने एक सर्वे केला होता की झोपेचं पॅटर्न कसं आहे बघण्यासाठी लोकांचं, किंवा काय आहे स्लीप बद्दल इन जनरल. वर्ल्ड स्लीप डे असतो त्या निमित्ताने तो केला होता. त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी सांगितलेलं की ऑलमोस्ट काहीतरी 55% लोकांनी सांगितलेलं की त्यांची झोप होत नाही. त्याची कारणं हेच होती की आवाज येणं बाहेरनं, किंवा तेच असं रूमचं इन्व्हायरमेंट चांगलं नाही. तर त्यातलं एक हे रिझन पण होतं की गरम होतं, सफोकेशन होतं. तर तेच आहे की एकतर थंड वातावरण ठेवणं. आता प्रत्येकालाच AC किंवा कूलर घ्या आपण असं नाही म्हणू शकत कोणालाच, पण ऍटलिस्ट ज्या स्वच्छता ठेवणं हे आपल्या हातात आहे. तुम्ही मॅक्सिमम स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करा. आणि त्या रूममध्ये काही साठलेलं पाणी ठेवू नका. म्हणजे डास, किडे वगैरे, मुंग्या या गोष्टी आपण टाळू शकतो, अवॉइड करू शकतो. तसं काही म्हणजे काहीतरी चावतच आहे तसं नाही. काही लोकांना अशी सवय असते की डायरेक्टली जाऊन झोपतात, असं नाहीये. की थोडंसं क्लीन करा ती प्लेस, म्हणजे ती बेडशीट बदला किंवा बेडशीट क्लीन करा. तर त्या गोष्टी झोपेच्या उशी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक अजून एक रिझन होतं की अनकम्फर्टेबल मॅट्रेस. बरोबर. की सरफेस चांगला नाहीये किंवा उशीनेच मानस दुखती म्हणून कंटिन्युअसली ते अनकम्फर्ट आहे. तर चांगली उशी म्हणजे तुम्ही ना चांगल्या कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याची चांगली गादी आणि चांगल्या उशीमध्ये इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण तुमची स्पाईन हेल्थ आणि सगळ्याच गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर काहीतरी मोठी खूप भारी गाडी घ्यायचा विचार करत असाल तर पहिल्या या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा. नंतर त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेच. माझं म्हणणं आहे की या गोष्टीकडे लक्षच देत नाही. ते आहे बऱ्याचदा तेच होतं, आपल्याला प्रॉब्लेम्स म्हणजे माहित असतात, त्याच्यावरती सोल्युशन्स पण माहिती असतात, पण पैशांचं फॅक्टर आहे किंवा बाबा आता कुठे करायचं किंवा वेळच मिळत नाहीये वेगळं मॅट्रेस. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते प्रायोरिटीवर असलं पाहिजे. मला पण तेच वाटतं की प्रायोरिटी. माझ्या अनेक फ्रेंड्सला सांगत असते की नका या गोष्टी करू किंवा ते नाही. म्हणजे तेच म्हणजे आपल्याला ठेच लागेपर्यंत आपल्याला सुधारायचं. म्हणजे जेव्हा आपल्याच वयाच्या मुलाला जेव्हा हार्ट अटॅक येतो किंवा त्याला काहीतरी होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल की त्या ग्रुपची लोक मग काहीतरी जाऊन टेस्ट करून येणार किंवा तेव्हा तो अवेअरनेस फिअर फॅक्टर पण. तर फिअर शिवाय हेल्थकडे कोणी बघतच नाही. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप जस्ट फॉर हार्ट्स आम्ही लोक तर ऑलमोस्ट 10 वर्ष प्रिव्हेंटिव्ह मध्येच काम करतोय. पण अजूनही भारतामध्ये आत्ता कुठे हळूहळू खूप सारे पॉडकास्ट येत आहेत, खूप चॅनल्स येत आहेत, लोक बोलतात म्हणून आता कुठे कुठे हळूहळू अवेअरनेस स्प्रेड होत चाललंय. आता आम्ही काहीतरी काही होऊ नये म्हणून आम्ही काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काहीतरी झाल्यावर काहीतरी करण्यापेक्षा ते इम्पॉर्टंट आहे. प्रायोरिटीज असतात मेन, की प्रायोरिटी ठरवल्या पाहिजे. लोक स्पेंड करतात पण ते कुठे स्पेंड करणं ते म्हणजे मलाही खूप फ्रेंड्स आहेत जसं ते ज्वेलरीमध्ये इझिली स्पेंड करणार, साडीमध्ये, ड्रेसमध्ये, मेकअपमध्ये स्पेंड करणार. आपला मगाशीचा जो विषय होता की निश्चित वेळेला झोपणं आणि उठणे किती महत्वाचं आहे ते तुम्ही सांगितलं. पण आता याच्यामध्ये असं पण केस असतं की जॉबच्या कारणांमुळे शिफ्ट जे असतात, नाईट शिफ्ट असते किंवा 15-15 दिवसाला ते बदलतं. मग त्याच्यासोबत कसं कोप अप करायचं? आता ना हा प्रश्न खूप अवघड मला उत्तर द्यायला पण ऍक्च्युली खरंच अवघड आहे.
कुठल्याही डॉक्टरांना अवघडच आहे, पण निसर्गाने ती तशी ठेवण करून दिलेली आहे की आपण लहानपणीच म्हणतो ना की सनराईज झाला का उठलं पाहिजे, काय एक म्हण पण आहे कुठेतरी की आपल्याला शिकवलेलं आहे की लवकर उठलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये ना बदलच नाही होऊ शकत, हा निसर्गाचा नियम आहे, ठीक आहे. पण आत्ता ना खूप काही लोकांसाठी आपल्याला सॉरी फील होतं की त्या लोकांना तिथे काम करावं लागतं. काही इंडस्ट्रीज 24/7 काम करतात, त्यात डॉक्टर्स पण आहेत की ज्यांना रात्री पण उठून यावं लागतं. डॉक्टर्स आहे किंवा कॅबिन क्रू असतात किंवा पायलट्स असतात, रात्रीच्या फ्लाईट्स असतात किंवा ड्रायव्हर्स आहे, बस ड्रायव्हर्स आहे, ट्रेन ड्रायव्हर्स आहे, IT कंपनीमध्ये लोक काम करतात. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा असे लोक येतात ना आमच्याकडे, तर मला सगळ्यात पहिलं त्यांना म्हणणं असं असेल की जर तुम्हाला 10-15 हजार सॅलरी कमी पण मिळत असेल तरी पण तुम्हाला जर अल्टरनेटिव्ह सकाळचा जॉब मिळत असेल तर तो चूज करा, ठीक आहे. नाहीचे ऑप्शन तर हे लोकांचा मी बघितलेलं आहे, कारण माझ्याकडे काही शिफ्टचे लोक की काळी पण घरातली कामं करत बसतात, म्हणजे घरी येतात आणि कारण बाकीच्यांचा दिवस असतो ना आणि यांचं हे असतं, तर यांनी पण एक सायकल मेंटेन केली पाहिजे की रात्री ते काम करतायत ना तर दिवसा त्यांनी 7 तासाची झोप घेतली पाहिजे. म्हणजे काही फिमेल्स मी असं बघितलंय की असे पण शिफ्ट असतात, संध्याकाळी 6 ते रात्री 2 अशी पण शिफ्ट असते, तर ते 2ला 3ला घरी येतात, सकाळी 5-5:30ला उठतात, त्यांच्या मुलांना शाळेत पाठवतात आणि परत 8ला झोपतात किंवा झोपत नाही असं. तर बिंग अ फिमेल ऑलटुगेदर इथे भारतात थोडी वेगळीच कंडिशन आहे, तर थोडंसं ते पण लक्ष दिलं पाहिजे की ठीक आहे त्या गोष्टी नाही अवॉइड करू शकत, तुमच्या मुलांना शाळेत जाणं नाही अवॉइड करू शकत, तर ती जर 1 तास इंटरप्ट झाली ना त्याच्यानंतर 2 तास, पण तुम्ही जे काही रुटीन फॉलो करतायत ना ते रेग्युलरली फॉलो करा, ती एक गोष्ट. आणि नाईट शिफ्टच्या लोकांचा आणखीन एक प्रॉब्लेम असतो बिकॉज ऑफ लॅक ऑफ अवेबिलिटी म्हणा किंवा जागण्यासाठी सबस्टन्स अब्यूज, स्मोकिंग, दे आर इन टू स्मोकिंग, दे आर इन टू जंक फूड, दे आर इन टू हाय कॅफेन इनटेक, म्हणजे खूप कॅफेन कॉफी पितात कंटिन्यू झोप नाही लागावी म्हणून. तर रात्री त्यांनी थोडंसं त्या गोष्टीकडे लक्ष देऊन लिमिट करून हेल्दी स्नॅकिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. तो पण एक महत्त्वाचा. कॅन्टीन तिथे असतं, तिथे पण जंक असतं, सँडविचेस आणि हे सगळे अवेलेबल असतं, कारण सकाळी असं रात्री मध्यरात्री काय तुला असं कोणी पोहे वगैरे असं फ्रेश काही देणार नाही. तर सगळं हेच जे काही रोल्स असतात किंवा रॅप्स असतात किंवा सँडविचेस किंवा बर्गर हे सगळं पॅक करून ठेवलेलं असतं. तर किंवा सॉफ्ट ड्रिंक्स आपलं फ्रुटी किंवा ड्रिंक्स असतात पण ज्युसेस, फ्रूट ज्युसेस वगैरे असं काय काय. तर हे लोक ना अनहेल्दी स्नॅकिंग प्लस सगळं बिघडलेलं, स्लीप सायकल, बायोलॉजिकल सायकल बिघडलेली, त्याच्यामुळे त्यांना ना इतक्या लवकर वयामुळे त्यांना आजार दिसून येतात, डायबिटीज आहेत, हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, मेटाबॉलिक सिंड्रोम. करेक्ट. आता आपण जे डिस्कस केलं की खूप कॅफेन इंटेक वगैरे घेतात ते जागा राहण्यासाठी, म्हणजे स्टिम्युलेट हे करण्यासाठी, तर आता बाकी नॅचरली आपण काय स्टिम्युलंट्स यूज करू शकतो किंवा हेल्दी काय स्टिम्युलंट्स यूज करू शकतो जागा राहण्यासाठी? तर माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला नाईट शिफ्ट चालू केल्यानंतर 1-2 आठवड्यानंतर ते सवय होऊन जाते बॉडीला की तुम्हाला रात्री जागायचं आणि हे करायचं. नंतर या गोष्टी फक्त तुमची ना डिपेंडन्सी येते त्या गोष्टीवरती, म्हणजे ऍक्च्युअली तशा नसल्या तरी पण, म्हणजे मला आता असं काही नाही मला आज कॉफी पिऊनच मी जागू शकते, कारण आता मला ऑलमोस्ट जॉब जॉईन करून महिना झाला, त्याची एक सवय होऊन जाते की आता 2 वाजले का मला कॉफी प्यायची, आता 3 वाजले का मला कॉफी. तर हे हॅबिट होते, त्या कॉफी सोबत साखर जाते ना, ते साखरेचं ऍडिक्शन होतं. बरोबर. साखरचं पण दारू सारखंच आहे की त्याचं ऍडिक्शन होतं, सारखं खावं वाटतं, लहान मुलं म्हणून सारखे चॉकलेट मागतात. तर ते ऍडिक्शन आहे, त्यांनी आपल्याला एक डोपामाइनचा एक सर्ज येतो, त्यामुळे ते त्याच्यासाठी ते पित राहतात की आपल्याला काहीतरी चांगलं फील गुड फॅक्टर येतं, मग त्याच्यासाठी तर ते कॉन्शियसली एफर्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला ती असं येतं ना तलप येते की तुम्हाला कॉफी प्यायची, तेव्हा तुम्ही नट्स खाऊ शकतात, बदाम, अक्रोड आहे, सीड्स आहे, किंवा बरेचसे आता तुम्ही ग्रॅनोला बार्स मिळतात, प्रोटीन बार्स मिळतात, ते तुम्ही कॅरी करू शकता. घरी बनवलेले लाडू आहे, म्हणजे मला आउट ऑफ फॅशन वाटतं म्हणून मी ग्रॅनोला बार म्हणाली, म्हणजे ते लाडूलाच फक्त बार फॉर्म दिलेलं असतं, सेम कंटेंट वेगळा शेप. म्हणजे लिटरली डायरेक्ट लाडू बिळा काय हे काय दिलेलं असं होतं ना, तर मला ग्रॅनोला बार, तुम्ही ग्रॅनोला बार खा, किंवा तेच चिक्की टाईप स्नॅक्स आहे, हेल्दी स्नॅकिंग तसं तुम्ही करू शकता. गुळ वगैरे फ्रूट घेऊ शकतात. बऱ्याचशा हेल्दी रेसिपीज आहेत युट्यूबवरती, तर मिक्स सीड्सचे हे, किंवा साधं तुम्ही बर्नी भरून ठेवा पंपकिन सीड्सची, बदामाची, अक्रोडची, शेंगदाण्याची घेऊ शकतात.
तुम्ही ते त्याच्यामध्ये फायबर पण छान असतं आणि फॅट्स पण चांगले असतात. बदाम अक्रोडाच्या मध्ये आपण तेल काढतो ना बदामाचं, त्यामध्ये फॅट्स खूप चांगले असतात. ते खाल्ल्यानंतर ना पोट पण भरतं, प्रोटीन्स पण मिळतात, हेल्दी फॅट्स पण मिळतात आणि ती जी सर्ज झालेली असते आपल्याला ती पण हळूहळू कमी व्हायला लागते. आणि जे आपलं गट मायक्रोबायोटा शुगर मागतो असं सारखा शुगर क्रेविंग होती ती पण हळूहळू हळूहळू 6-7 महिन्यात कमी व्हायला. ओके, सो इथे बेसिकली कॉन्शियस एफर्ट जास्त गरजेचं आहे सुरुवातीला ती सवय होण्यासाठी, हेल्दी स्नॅकिंगची सवय होण्यासाठी. येस, करेक्ट. तर समजलं झोपेचं महत्त्व आणि त्याच्यावरचे उपाय वगैरे सगळे समजले असतील तर अंमलबजावणी सुरू करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीजमध्ये किंवा जे तुमच्या ओळखीत 7 रात्रभर जागे असतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना सांगा की बरे झोपत जा, झोप महत्त्वाची आहे. आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड, फॉलो जस्ट फॉर हार्ट्स ऑन इंस्टाग्राम आणि सबस्क्राईब करा जस्ट फॉर हार्ट्स यूट्यूब चॅनलला. थँक्यू.